मुंबईमध्ये महिला माध्यमे व तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली। ही कार्यशाळा राष्ट्रीय महिला आयोग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत एकत्रितरित्या आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता तसेच महिलांशी निगडीत असणाऱ्या विषयांवर पत्रकारिता करताना कशा प्रकारे संवेदनशीलता बाळगून जबाबदारीने रिपोर्टिंग करावी या विषयांवर भर देण्यात आला। यावेळेस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर, सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्वाती गुप्ता, प्रख्यात लेखिका श्रीमती रिचा सूद यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। पत्रकारिता करताना बातमीची हेडलाईन कशी असावी, बातमीची पडताळणी कशी करावी, बातमीचा कंटेंट कसा असावा, त्याची गुणवत्ता काय असावी, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। जर का बातमी महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधित असेल तर त्या महिलेची ओळख गुप्त ठेवून अस्मिता जपून बातमी प्रसारित करावी। जर का बातमी महिलांच्या विजयाची असेल तर महिलांच्या यशाला सुद्धा तितकाच वाव द्यावा। महाराष्ट्र शासन महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी ज्या योजना राबवत आहे त्या योजनांची माहिती आपण माध्यमांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचावी। माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि माध्यमांचे काम फक्त बातम्या देणे इतकेच नाही तर समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे हे सुद्धा आहे। अशा प्रकारे पत्रकारितेचे कौतुक करण्यात आले। मंजिरी पवार, IB7 न्यूज, पालघर। आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।